नमस्कार मित्रांनो, बारामती प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। ज्या क्षणाचे आपण एवढे दिवस वाट बघत होतो तो क्षण आज आलेला आहे। संपूर्ण बारामतीकरांची आवडती स्पर्धा अर्थातच बारामती प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाला आज आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहोत। दरवर्षी काहीतरी वेगळेपण आणण्याची जी बारामती प्रीमियर लीगची खासियत आहे, खरं तर यावर्षी आपण एक दोन गोष्टी नाही, संघ मालकांचा, खेळाडूंचा आणि चाहत्यांचा सगळ्यांचा विचार करून भरपूर अशा काही गोष्टी नवीन आणून ह्या पर्वास आज आपण सुरुवात करीत आहोत। दरवर्षी आपण तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना कशी संधी मिळेल याचा विचार करून जास्त संघ घेण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कुठे ना कुठेतरी एक रटाळवाण्या मॅचेस म्हणा किंवा संघ बाहेर गेला म्हणून शेवटच्या मॅचेसला न येणं किंवा संधी भेटत नाही म्हणून खेळाडूंचं शेवटच्या मॅचेसला न येणं व इतर काही संघाचे नेट रन रेटवर अवलंबून असल्याने त्या संघाला म्हणा, संघ मालकांना म्हणा, कुठे ना कुठेतरी नुकसान होत होतं। त्याच्यामुळे ह्या वर्षी आपण पूर्ण विचार विनिमय करून कमी संघ घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। संघ मालक खरं तर फी भरून खेळाडूसाठी एक प्लॅटफॉर्म उभा करून देतो, त्यावेळेस प्रत्येक खेळाडूने प्रत्येक मॅचला उपस्थित राहणे, मन लावून खेळणे हे खूप गरजेचं असतं। खरं तर कोणतीही स्पर्धा म्हणली तर एक 5 गोष्टी महत्वाच्या असतात। एक आयोजक, 2 चाहता वर्ग, खेळाडू, बक्षीस जाते, ह्या 4 गोष्टी महत्वाच्या असतात। परंतु सगळ्यात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे संघ मालक। संघ मालक ज्या स्पर्धेत आहे ती स्पर्धा थम्स अप, संघ मालक ज्या स्पर्धेत नाही ती स्पर्धा डाऊन। त्यामुळेच मी अंगठ्याला संघ मालक म्हणलेला आहे। अंगठा हा कणा आहे हाताचा, तसंच प्रत्येक स्पर्धेचा कणा संघ मालक मानला जातो। त्यामुळे दरवर्षी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून संघ घेता त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार। ह्या वर्षी आपण 10 ते 12 संघ घेणार होतो, परंतु संघ नोंदणीसाठी दिलेल्या निर्धारित वेळेत 8 संघांनी नोंदणी केली। त्याच्यामुळे आपण आज संघ घेण्यास जरी इतर कोणते संघ इच्छुक असतील तरी सुद्धा बारामती प्रीमियर लीग मध्ये अधिकृतरित्या आपण आज जाहीर करतो की BPL पर्व 6 मध्ये 8 संघ असणार आहेत। त्यानंतर आपण BPL 6 चा आराखडा, प्रत्येक गोष्टीचा संपूर्ण माहिती देऊन सांगणार आहोत। स्पर्धेचा आराखडा व काही नियम। BPL 6 पर्वात एकूण 8 संघ असतील। प्रत्येक संघास 7 लीग मॅच मिळतील। प्रत्येक संघात 14 खेळाडू ऑक्शन मध्ये घेणे अनिवार्य राहील। प्रत्येक मॅचला प्रत्येक खेळाडूने उपस्थित राहणे अनिवार्य राहील। खेळाडू मॅचला न आल्यास संघ मालकाने सूचना दिल्यानंतर त्या खेळाडूस मानधन व 2 वर्ष बंदी राहील। ह्या वर्षी खेळाडूंना मानधन राहणार आहे। 8 संघांमधून 4 संघ हे बक्षीस पात्र फेरी अर्थातच प्ले ऑफ मध्ये दाखल होतील। ह्या वर्षी फॉर्म आपण ऑफलाईन न ठेवता ऑनलाईनच ठेवणार आहोत। फॉर्मची फी 200 रुपये राहील। काही महत्वाच्या दिनांक जे आहेत ते आपण इथे सांगणार आहोत। फॉर्म भरण्याची मुदत दिनांक 1 ते 25 सप्टेंबर राहील। BPL 6 चे खेळाडू ऑक्शन 6 ऑक्टोबर रोजी राहील। मी पुन्हा एकदा रिपीट करतो, फॉर्म भरण्याची मुदत 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर राहील। BPL 6 चे खेळाडू ऑक्शन 6 ऑक्टोबर रोजी राहील। 13 किंवा 20 ऑक्टोबर रोजी सराव सामने होतील। BPL 6 ही मेन स्पर्धा 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर रोजी होईल। I repeat, BPL 6 main season starts from 6 November to 10 November. स्पर्धा झाल्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी बक्षीस समारंभ 5 वाजता राहील। त्यानंतर आपण आपल्या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपण जेवढे चांगले अंपायर, कॉमेंटेटर, यूट्यूब स्कोरर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहोत। ह्या वर्षी देखील आपण महाराष्ट्रातील जे नावाजलेले अंपायर आपल्या दरवर्षी स्पर्धेला असतात तेच असणार आहेत। अंपायर संजय भालेराव सर आणि अजय आवाळे सर। त्यानंतर कॉमेंटेटर आपण बघतोय की गेल्या काही 2 ते 3 वर्षात महाराष्ट्राचा बुलंद आवाज ठरलेले मनीष पाटील सर हे देखील आपल्याला BPL 6 मध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। त्यांच्यासोबत असणारे गोपी यादव सर। त्यानंतर मी आवडीने सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण फक्त 2च कॅमेरे युट्यूबला लावत होतो। ह्या वर्षी आपण YouTube 7S लाईव्ह हे घेणार असून 5 कॅमेरे आणि 1 ड्रोन कॅमेरा हा कंटिन्यू स्टार्ट टू एंड असणार आहे।
ही एक खूप मोठी गोष्ट आहे, जेणेकरून खेळाडूंना त्यांचे खेळीचे प्रत्येक शॉट्स, विकेट्स हे त्यांना रेकॉर्ड व्यवस्थित त्यांना दिसतील आणि ते स्टेटस किंवा इंस्टाग्रामला त्यांचे ठेवता येतील त्यांना. त्यानंतर महत्वाचं ग्राउंड, जसं आपण बघतो दरवर्षी आपले BPL 6 प्रमुख आयोजक रवींद्र उर्फ पप्पू सोनवणे, अभिजित कांबळे आणि पप्पू आळवळे यांनी ग्राउंडसाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत, कसे टेनिस खेळाडूंना खेळता येईल ग्राउंडवर. त्यामुळे आपण ह्या वर्षी देखील त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरतीच मॅचेस घेणार आहोत. त्यानंतर ऑक्शन संदर्भात तुम्हाला इथे माहिती देत आहोत. प्रत्येक संघास 30,000ची पर्स असेल. आपण जी फी घेतलेली आहे त्याच्यामध्ये 30% रक्कम ही खेळाडूंसाठी ठेवलेली आहे. 30,000 रुपयाची पर्स ही प्रत्येक संघास राहील. चॉईस खेळाडूंचे मानधन त्यातूनच कट असेल. निलावाची बोली ही प्रत्येक खेळाडूसाठी 500 रुपये पासून स्टार्ट होईल आणि ती 100 रुपयाने वाढेल. सर्वाधिक बोली ही 5,500 रुपये राहील. आय रिपीट, सर्वाधिक बोली ही 500 पासून स्टार्ट होऊन 5,500 रुपयाला राहील. 5,500 रुपयेला जर एकापेक्षा जास्त संघ मालक इच्छुक असतील तर त्यावेळी चिठ्ठी होईल. चॉईस खेळाडू 2, ऑप्शन मधून 10 आणि अनसोल्ड मधून 2 अशा 14 खेळाडूंचा स्क्वॅड बनवणं हे संघ मालकांसाठी अनिवार्य राहील. लक्षात घ्या, चॉईस खेळाडू प्रत्येक संघाने 2 केलेले आहेत ऑलरेडी. ऑप्शन मध्ये तुम्हाला 10 खेळाडू घ्यायचे आहेत आणि ऑप्शन झाल्यानंतर त्या क्षणी अनसोल्ड झालेल्या खेळाडूंमधून 2 तुम्हाला खेळाडू घ्यायचे आहेत. असे चॉईस प्लेअर 2, ऑप्शन मधील 10 आणि अनसोल्ड मधील 2 असा 14 खेळाडूंचा स्क्वॉड तुम्हाला बनवायचा आहे. अर्थातच जे चॉईस प्लेअर झालेले आहेत ते 2 आणि ऑप्शन मध्ये जे तुम्ही घेणार आहे ते 10 प्लेअर, ह्या 12 खेळाडूंना मानधन भेटणार आहे. जे अनसोल्ड मधील जे तुम्ही 2 खेळाडू आहेत ते तुमच्या संघात येतील पण त्यांना आर्थिक मानधन नसणार आहे आणि ते खेळू शकतात तुमच्या स्क्वॉड मध्ये. त्यानंतर आपण प्रेक्षकांसाठी देखील ह्या वर्षी एक अनोखी मेजवानी ठेवलेली आहे. दररोज आपण लकी ड्रॉ पद्धतीने एका प्रेक्षकास आकर्षक भेटवस्तू देणार आहोत. त्यानंतर खेळाडूंसाठी विशेष असं की ह्या वर्षी आपण मानधन ठेवलेलं आहे. त्यानंतर 8 संघांमध्ये बारामती प्रीमियर लीग खेळण्याची एक विशेष संधी मिळणार आहे. आतापर्यंत 16 संघ 18 संघ असल्यामुळे जरी एखाद्या खेळाडूचा तसा म्हणावा गेम नसला तरी पण त्यांचं कुठं ना कुठेतरी त्याला स्थान मिळत होतं. पण 8 संघ असल्यामुळे खेळाडू देखील पुढील 2 महिन्यात ऑप्शन मध्ये मला कोणत्या तरी संघाने घ्यावं म्हणून प्रयत्न करतील. ही एक संधी राहील. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी देखील त्यांना एक विशेष असं पॅकेज आहे. त्यानंतर आपण संघ मालकांसाठी पण एक ह्या वर्षी वेगळं काही ठेवलेलं आहे. प्रत्येक वर्षी आपण 10x10चा संघ मालकांचा बॅनर लावतो. ह्या वर्षी 8च संघ आहेत. आपण 10x15चा ह्या वर्षी होल्डिंग बॅनर लावणार आहोत. त्यानंतर 8च संघ असल्यामुळे सगळ्या संघ मालकांना BPL ची ट्रॉफी जिंकण्याची ह्या वर्षी सुवर्ण संधी असेल. प्लेऑफ मध्ये जाणाऱ्या एका संघ मालकास सोन्याची अंगठी राहील आणि प्लेऑफ मध्ये जाणाऱ्या इतर 3 संघ मालकास सायकल राहील. त्यानंतर आपण बक्षिसाकडे वळूया. बक्षिसाला ह्यावेळेस आपण मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला पहिल्या मॅच पासून फायनल मॅच पर्यंत 8 ते 10 वस्तूंचं पॅकेज ठेवलेलं आहे. त्यामध्ये रिस्ट बँड, ग्रीप, गॉगल, ट्रॉफी, कॅप असे काही 8 ते 10 वस्तू आहेत. त्या वस्तूंचं पॅकेज राहणार आहे. त्यानंतर इमर्जिंग प्लेअर, फास्टेस्ट 50, एक्सपिरियन्स प्लेअर ह्या खेळाडूंसाठी क्रिकेट शूज राहील. बेस्ट फिल्डर आणि बेस्ट कीपर यास आपण सायकल देणार आहोत. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी स्मार्टफोन आपण ह्या वर्षी ठेवलेला आहे. त्यानंतर आपण 4 मनी प्राइज आणि दरवर्षीप्रमाणे देखण्या ट्रॉफीज जे ठेवतो ते ह्या वर्षी देखील राहील. पहिलं प्राइज राहणार आहे 1,11,000 रुपये, सेकंड 71,000 रुपये, थर्ड 41,000 आणि फोर्थ 21,000 रुपये राहील. त्यानंतर मी ह्या बारामती प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये कोणत्या संघ मालकांनी सहभाग घेतलेला आहे, कोणते संघ आणि कोणते संघ मालक आहेत त्यांचे मी इथे नावे आज जाहीर करतो. मी ज्या संघाचं नाव घेईल त्या संघांना विनंती करतो की आपण सन्मानित होण्यासाठी ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. प्रथमतः मी नाव घेत आहे अल्टिमेट 11 ज्योती सुमित यादव सर, नितीन शेंडे सर आणि ओंकार साळुंके सर यांच्या संघ मालकीचा हा संघ अल्टिमेट 11. मी विनंती करतो की
तिन्ही संघ मालकांना स्टेज बोलून त्यानंतर मी विनंती करतो की दादासाहेब दांडे सरांना त्यांच्या संघ मालकीमध्ये त्यांनी संघ घेतलेला आहे तो सुपर स्ट्रायकर्स. सगळ्यांनी क्लॅप करून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतो की गतवर्षीचे विजेते संघ शिवशंभू स्मॅशर्स यांचे संघ मालक सचिनजी दातीर सरांना आपणही देखील सन्मानित होण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. त्याचसोबत आपण बघतोय की ह्या वर्षी गेल्या वर्षी जे हिडन त्यांचे पार्टनर्स होते ह्या वर्षी ते प्रामुख्याने दिसतील. तेच म्हणजे आपले बारामतीचे आदर्श विजय तात्या नलवडे सर हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहे. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतो यशवंत खेडकर सरांना त्यांच्या संघ मालकीचा संघ आहे शिवरत्न विनर्स. त्यानंतर मी विनंती करतो की उत्तम धोत्रे सर आणि अमोल पवार सर यांनी संघ घेतलेला आहे त्यांचा संघ URD फायटर्स. त्यानंतर मी विनंती करतो दुर्योधन भापकर सरांना त्यांच्यातर्फे निखिल भापकर सर हे आलेले आहेत. त्यांचा संघ आहे भापकर 907 टायगर्स. त्यानंतर शेवटचा संघ खरं तर आज ते संघ मालक इथे उपस्थित नाहीये. मी विनंती करतो अभिजित काशीदे त्यांचे जवळचे मित्र आहेत. अभिजित काळे सरांचे संघ हा KGF किंग अभिजित काळे सरांच्या वतीने काशीद सरांनी इथे येऊन सन्मानित व्हायचं आहे. आणि त्यानंतर मी विनंती करतो हा मोरगावचा संघ डीजी शिंदे सरांचा डीजीस लायन्स. अक्कर मी मगाशी शेवटचा संघ म्हणलं डीजी शिंदे सरांचा हा संघ राहिलेला सॉरी. ठीक आहे. मी पुन्हा एकदा जे 8 संघ आपल्या BPL पर्व 6 मध्ये जे सहभाग घेतलेला आहे त्या संघांचे नाव इथे घेतो. अल्टिमेट 11 सुपर स्ट्रायकर्स, शिवशंभू स्मॅशर्स, शिवरत्न विनर्स, डीजीस लायन्स, URD फायटर्स, भापकर 907 टायगर्स आणि KGF किंग्स. आज या ठिकाणी आपण बघतोय की 8 संघ आपल्या स्पर्धेत दाखल झाले आहेत आणि गेल्या 5 दिवसांमध्ये आपण चॉईस खेळाडूंचा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यांना एक सूचना दिलेली. त्याच्यामध्ये प्रत्येक संघाने 2-2 चॉईस प्लेयर हे सांगितले आहेत. ते चॉईस प्लेयर देखील सुद्धा आज आपण इथं सांगणार आहोत. पहिला संघ अल्टिमेट 11 या संघाने कुणाल निकम आणि तुषार झगडे हे 2 प्लेयर चॉईस केलेले आहेत. त्यानंतरचा सुपर स्ट्रायकर्स या संघाने संतोष लष्कर आणि निलेश उर्फ विठ्ठल दानवले हे 2 प्लेयर चॉईस केलेले आहेत. त्यानंतर डीजीस लायन्स या संघाने अक्षय तावरे आणि ऋषिकेश शिंदे हे 2 प्लेयर चॉईस केलेले आहेत. त्यानंतर शिवशंभू स्मॅशर्स या संघाने निलेश लोणकर आणि आकाश उर्फ बाजी काळे हे 2 प्लेयर चॉईस केले आहेत. त्यानंतर शिवरत्न विनर्स या संघाने चेतन काळिंगे आणि गणेश डेरे हे 2 प्लेयर चॉईस केले आहेत. त्यानंतर URD फायटर्स या संघाने अभिजित एकशिंगे आणि मंगेश कावरे हे 2 प्लेयर चॉईस केलेले आहेत. त्यानंतर भापकर 907 टायगर्स या संघाने ओंकार सावंते आणि संग्राम जाधव हे 2 प्लेयर चॉईस केलेले आहेत. त्यानंतर KGF किंग या संघाने वसीम शेख आणि रणजित जाधव हे 2 प्लेयर चॉईस केलेले आहेत. BPL 6च्या पूर्ण आराखडा, बक्षीस संदर्भात, खेळाडू संदर्भात, ऑप्शन संदर्भात जी माहिती मला द्यायची होती ती मी दिली. आता आयोजकांच्या वतीने मी विनंती करतो की पप्पू रवींद्र उर्फ पप्पू सोनवणे. ठीक आहे. जर संघ मालकांपैकी जर कोणाला काही बोलायचं असेल तर विनंती करतो की 2 शब्द आपले मत मांडायचे आहेत.
सगळ्यांना जी आतुरता होती बीपीएल माझ्या सगळ्यांना नाव गेलं बरं सॉरी सुरुवात झाली गेलं काही आनंद एक वेगळाच आहे. बीपीएल म्हणलं की एक क्रिकेटची बारामतीच्या क्रिकेटसाठी बैलगाडी नक्की ठरलेली आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय त्यांच्या आयोजनाचं आहे. फक्त आपण पैसे देऊन उपयोग नाही, आयोजन सगळ्यात महत्वाचं आहे. आपण 8 जणांनी याच्यावर जे प्रेम दाखवलं त्या विश्वासाने दरवर्षी 18 जणांना जर पात्र ठरत असतील तर निश्चितपणे आपल्याला 8 जणांना वेगळं काहीतरी यावेळेस मिळणार याच्यात काही शंका नाही. मी सगळ्या आयोजकांना पुन्हा एकदा आभार मानतो, आम्हाला सगळ्यांना संधी दिली. धन्यवाद. आयोजकांचे सहर्ष असे स्वागत करतो आणि आयोजकांच्या वतीने त्यांचे कौतुक पण करावं तेवढं कमी आहे. कारण मी आमचा सुपर स्टायगर संघ वाटते परवा पहिल्यापासून जसं अभिजित दादाने आम्हाला सांगितलं त्यापासून गेली 6 वर्ष आमचा संघ आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन बीपीएलचे सर्व आयोजक दोन्ही पप्पू दादा असतील, योगेश असेल, आबे असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन असतं. त्यामुळं आणि यातूनच काही कितीतरी आपल्या बारामतीतील खेळाडू सुद्धा खेळाडूंना संधी मिळाली. त्यामध्ये काही खेळाडू परदेशांपर्यंत जाऊन आले. त्यामुळं हा जो आम्हाला संघ मालकांना आनंद आहे याच्यापेक्षा वेगळा काही नाही. आणि अजूनही काही मुलं घडतात आमच्या जवळच्या सारख्या रोहित सारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा बीपीएल मुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळायला लागले. आमचे काही खेळाडू सुद्धा ग्रामीण मध्ये तयार झालेले आहेत. ते तुम्हाला आता परत बीपीएल बरोबर सामने सुद्धा दिसतील. तर मी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन या आयोजकांनी केलं त्याबद्दल मी आमच्या सर्व संघा मालकांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. कार्यक्रमात फोन करतो. आभार, धन्यवाद. कार्यक्रमात सर्व संघ मालकांचं आम्हा आयोजकांकडून स्वागत. मित्रांनो, मैत्री परफेक्ट आहे का नाही याच्यासाठी माझा तर स्वभाव आहे, आम्ही नेहमी टेस्ट करत असतो नाती की अडचणीत आपल्याला मदत करतील का यासाठी नाती माणसाने नेहमी टेस्ट करत राहावी. आई टाईमला आपण संकटात असायचो आणि आपल्या एखाद्या माणसावर विश्वास असतो की आपल्या बरोबर नाही बाबा आणि ती राहत नाही. त्यामुळे आम्हालाही मान्य आहे की 1 लाख रुपये खरंच त्यावेळेस थोडे जास्त होते, पण आम्ही ठरवलं की एक टेस्ट करून बघूया. आणि त्या टेस्ट मध्ये ज्या लोकांनी 8 लोकांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवला त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. कारण यातले काही संघ मालक असे जे पहिल्या परवापासून आमच्या बरोबर आहे आणि 1-2 संघ मालकच मला वाटते नवीन असतील. आपण जो आमच्यावर विश्वास ठेवलाय तो विश्वास आम्ही स्पर्धेतून नेहमी तर पूर्ण करत आलोय, पण ह्या वेळेस त्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने विश्वासात पात्र ठरू हा शब्द तुम्हाला देतो. आणि आयोजकांना सांगणार की साहेब पूर्वी बीपीएल हे 1 स्पर्धा व्हायची, नंतर कसं झालं आता ते ग्राउंड आपण कसं काय म्हणजे आता बऱ्याच वेळा सांगून झाले काही त्या विषय जाणार नाही. आता सर्व संघ मालक असतील, खेळाडू असतील, बाकीच्यांना एक पर्याय उपलब्ध आहे आता बऱ्यापैकी इथे. त्याच्यामुळे काही संघ मालक आले नसतील वगैरे, पण हरकत नाही. आपण त्यातून आता कॉम्पिटिशन झाले, उलट आयोजकांमध्ये एक कॉम्पिटिशन झाले, हे कॉम्पिटिशन आता इतर स्पर्धा सुरू झाल्यामुळे आयोजकांवरही थोडस जास्त अधिक कसं चांगल्या पद्धतीने तुम्हाला देता येईल हा एक आमच्यावर आहे. आणि ते त्याच्यात आम्ही 4 एका विचाराचे असल्यामुळं आमच्यात कधीही मतभेद होत नाही. आता 6वा सीझन आहे हा, मालक येत राहिले, मालक चेंज होत राहिले, पण ह्या ज्या 4 आयोजकांच्या खुर्च्या आहेत त्या पहिल्या पर्वापासून 4 राहिले आणि जोपर्यंत शेवटचं पर्व होईल तोपर्यंत त्या 4च राहणार आहेत. त्याच्यामुळे आमच्यात काही मतभेद नसतात. आम्ही जेवढे दिवाळी तुमच्यासाठी चांगल्यात बेस्ट देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू, एवढा शब्द तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो. आणि याच्यानंतर एक जेवणाचा कार्यक्रम होऊ, आपण सर्वजण नाही का हा केक कापायचा त्यानंतर महत्वाचा कार्यक्रम आता घेऊ. आताच केक कापून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलाय, त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल.
ठीक आहे. कशा केक कुठे येईल? मालकाने आपण पुढे यायचे केक कटिंगसाठी. या वरती या. हा हो या सर, या सर, या ताता या मग. हो या सर. उपने या केक घ्या. असे 100 पर्व हवेत. तात्या कुठे आहेत? येस. द्या मी कापून देतो. तसं कशाला डायरेक्ट मोठा पीस घ्या की. खाणार कोण आहे म्हणून? असं आहे इकडे इकडे. ओके घे सगळं. तुमच्यासाठी कमी आहे. हो जरा जरा इथे